निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामात अनेक नियमांची पायमल्ली, राज्य सरकार हिटलरशाही जंगल राज प्रमाणे काम करत आहे. धरण विरोधी संघर्ष समितीचा आरोप. विदर्भ मराठवाड्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर महाराष्ट्र शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्पाला गती देण्यासाठी पेसा कायदा व अनेक नियमांना पायदळी तुडवत अनियंत्रित भूसुरुंग स्फोटाने व डोझर आणि जेसीपीने कामाची मोठ्या प्रमाणात सुरुवात केल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या खडका आणि खंबाळा या मध्यभागी असलेल्या जागेत आणि नदी पात्रात भूसुरुंगाचे मोठमोठ्याने काठ्या बसणाऱ्या आवाजाने व धुळीच्या लोटामुळे लहान बाळ आणि वयोवृद्ध मंडळींची झोप मोडत होत असून यामुळे अनेक प्रकारचे रोग भविष्यात उद्भवू शकतात अशी भीती गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. खडका व खंबाळा गावातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा फार मोठा विपरीत परिणाम भविष्यात होऊ शकतो त्या भीतीने दोन्ही गावातील नागरिक धास्तावले आहे. 2 दिवसाआधीच पाटबंधारे विभागाने खडका ग्रामपंचायतला भूसुरुंग स्फोटाची ग्रामसभेतून परवानगी मागितली असता खडका ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने एकमताने भूसुरुंग स्फोटाची परवानगी नाकारलेली आहे. तरीही पाटबंधारे विभाग व कंत्राटदार यांनी या भागात हिटलरशाही पद्धतीने जंगलराज समजून भूसुरुंगाची स्फोटाची मालिका सुरूच ठेवलेली आहे. भूसुरुंग करताना आवाजाचे व वेळेचे बंधन पाळण्यात येत नाही. रात्रंदिवस भूसुरुंग लावल्याने लोकांची झोप मोड होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पेसा ग्रामपंचायतीच्या ठरावाला व त्या ग्रामपंचायतीला घटनेने मिळालेल्या घटनादत्त अधिकारावर एक प्रकारे गदा आणली जात आहे. पेसा ग्रामपंचायतीच्या मौलिक अधिकाराचे पाटबंधारे विभागाकडून नन केल्या जात आहे. याबाबत निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे रीतसर लिखित तक्रार करणार असल्याचे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, सचिव विजय पाटील राऊत, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी सांगितले. प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज.